नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या YouTube चॅनलवरती। जे विद्यार्थी 10वी प्लस ITI झालेले आहेत, डिप्लोमा झालेले आहेत, डिग्री झालेले आहेत, कोणत्या शाखेचे पदवीधारक आहे, ज्यांची टायपिंग झालेली आहे, शॉर्ट हँडचा कोर्स झालेला आहे, त्याचबरोबर BCom पास झालेले आहेत आणि BSc सुद्धा पास आउट झालेले आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांकरता MIDC मार्फत म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या मार्फत 800 पेक्षा जास्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। एक अत्यंत महत्त्वाची आणि योगायोगाची बाब आहे। 2019 मध्ये महावितरण मार्फत विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यांच्याकरता एज्युकेशनल क्वालिफिकेशन ITI होती। आणि त्याचबरोबर 2019 मध्ये MIDC ने सुद्धा अशाच प्रकारची एक जाहिरात प्रसिद्ध केली होती, ज्यामध्ये 20 तंत्री, पंप ऑपरेटर अशी विविध पदे होती, ज्याकरता ITI चे विद्यार्थी अर्ज करू शकत होते। यावेळी सुद्धा महापारेषणने आणि महानिर्मितीने लवकरात लवकर तंत्रज्ञ या पदांची जाहिरात प्रसिद्ध करणार असे जाहीर केले। त्या भरतीची विद्यार्थी वाट बघत असतानाच MIDC मार्फत विविध पदांच्या या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हणजे जे विद्यार्थी त्या पदांकरता अर्ज करतील आणि ज्यांची तयारी चालू आहे तेच उमेदवार या ठिकाणी सुद्धा अर्ज करू शकतात आणि एकाच वेळच्या अभ्यासामध्ये 2 परीक्षा देऊ शकतात। अशा सर्व विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या सुरुवातीला शुभेच्छा देतो, बेस्ट ऑफ लक। या दोन्ही परीक्षा आपण चांगल्या पद्धतीने द्याल अशी अपेक्षा करतो आणि त्याचबरोबर आपण सर्वांना विनंती करतो की अद्यापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला जर लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल तर लगेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेले व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये कोणकोणते पद आहेत, त्यांची संख्या किती आहेत, त्यांची शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा आणि या सर्वांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वाचू शकतो विभागाचे नाव दिलेले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ। जाहिरात क्रमांक आहे 1/2023, दिनांक आहे 13/8/2023। गट अ, ब आणि क या संवर्गातील विविध पदे MIDC ने प्रसिद्ध केलेली आहेत, जाहीर केलेली आहेत। त्या पदांचे नाव या ठिकाणी आपण ते वाचून घेऊ। या पदांचे नाव आहेत कार्यकारी अभियंता स्थापत्य, उपअभियंता स्थापत्य, उपअभियंता विद्युत यांत्रिकी, सहयोगी रचनाकार, उपरचनाकार, उपमुख्य लेखा अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, सहायक अभियंता स्थापत्य, सहायक अभियंता विद्युत यांत्रिकी, सहायक रचनाकार, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, लेखा अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी, लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, सहायक लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, तांत्रिक सहायक श्रेणी 2, 20 तंत्री श्रेणी 2, पंपचालक श्रेणी 2, जोडारी श्रेणी 2, सहायक कार्यक, अनुरेखक, गाळणी निरीक्षक, भूमापक, सहायक अग्निशमन अधिकारी, कनिष्ठ संचार अधिकारी, चालक यंत्रचालक, अग्निशमन विमोचन व 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल। या ठिकाणी 20 तंत्री श्रेणी 2 आणि 20 तंत्री श्रेणी 2 असे 2 पद आहेत, पण एक पद 20 तंत्री करता आहे आणि दुसरं पद ऑटोमोबाईल या पदाकरता आहे। ही पदे सरळ सेवेने भरण्याकरता म्हणजे या पदांकरता परीक्षा होणार आहे, मुलाखती होणार नाहीत। तर ही पदे सरळ सेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या www.midcindia.org या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक या ठिकाणी दिलेले आहे 2 सप्टेंबर 2023 पासून ते दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत। म्हणजे दिनांक 2 सप्टेंबर 2023 ला ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सदर वेबसाईट वरती सुरू होणार आहे आणि ही प्रक्रिया 25 सप्टेंबर 2023 ला संपणार आहे। त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, जाहिरात खूप मोठी आहे। या जाहिरातीच्या प्रत्येक मुद्द्यावरती आपण आताच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार नाही, फक्त आपण पदांची नावे, संख्या इत्यादी महत्त्वाच्या बाबीवरती चर्चा करणार आहोत आणि या जाहिरातीची PDF लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देत आहोत। ती जाहिरात तुम्ही डाउनलोड करू शकता आणि सविस्तर ही जाहिरात तुम्ही वाचू शकता। पुन्हा या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक दिलेले आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक आहे 2/9/2023। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आताच बघितल्याप्रमाणे 25/9/2023। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचे अंतिम दिनांक आहे 25/9/2023 आणि परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक आहे परीक्षेच्या 7 दिवस आधी। म्हणजे अद्यापर्यंत परीक्षेचा दिनांक डिक्लेअर केलेला नाही आहे। ज्यावेळेस परीक्षेचा दिनांक डिक्लेअर केला जाईल त्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर आपल्याला ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध केले जाणार आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो पहिल्या पदाचं नाव आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ। एकूण पदे आहेत 3। वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे। प्रत्येक पदाची वेतन श्रेणी वेगवेगळी आहे, तुम्ही PDF जाहिरातीमध्ये ते वाचू शकता। या पदाकरता पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवाराच्या नियुक्तीने म्हणजे सिव्हिल इंजिनिअरची डिग्री असणारे उमेदवार या पदाकरता अर्ज करू शकतात।
मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामासाठी किमान 3 वर्षाचा अनुभव, तसेच जे पदवीधारक आहे त्यांच्याकरता 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. पद क्रमांक 2 या ठिकाणी आपण वाचू शकतो. पदाचे नाव आहे उपअभियंता स्थापत्य गट अ. एकूण पदे आहेत 13. सामाजिक आरक्षणानुसार पदे या ठिकाणी दिलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही पीडीएफ जाहिरातीमध्ये वाचू शकता. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामामधील किमान 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 3 दिलेला आहे, उपअभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट अ. एकूण पदे आहेत 3. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवी किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदवीधारकांसाठी संबंधित अभियांत्रिकी कामातील किमान 3 वर्षाचा अनुभव. पद क्रमांक 4 दिलेला आहे, सहयोगी रचनाकार गट अ. एकूण पदे आहेत 2. पात्रता किंवा शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आपण वाचू शकतो. मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्रज्ञ विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, नगर रचना विषयातील पदव्युत्तर पदवी, एमई, टाउन प्लॅनिंग किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लॅनिंग मधील पदवी किंवा पदविका. पद क्रमांक 5 दिलेले आहे, उपरचनाकार गट अ. एकूण पदे आहेत 2. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र विषयातील पदवी अथवा समतुल्य अर्हता. मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे, नगर रचना अथवा तत्संबंधीच्या कामाविषयीचा 3 वर्षाचा अनुभव. पुढील पद क्रमांक दिलेले 6. पदाचे नाव आहे उपमुख्य लेखा अधिकारी गट अ. एकूण पदे आहेत 2. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे जे विद्यार्थी कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन झालेले आहेत आणि त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाचे वित्तीय व्यवस्थापनातील म्हणजे एमबीए फायनान्स किमान B+ किंवा तत्सम श्रेणी. कोणत्याही शाखेतील पदवीधारक विद्यार्थी ज्यांचे एमबीए झालेले आहे फायनान्स मध्ये B+ या कॅटेगरीमध्ये, ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. पद क्रमांक 7 दिलेले आहे, सहाय्यक अभियंता स्थापत्य गट ब. एकूण पदे आहे 107. पात्रता व अर्हता दिलेली आहे, स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी. पुढील पद दिलेले आहे, पद क्रमांक 8. सहाय्यक अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट ब. एकूण पदे 21. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी मधील पदवी. पुढील पद क्रमांक आहे 9. पदाचे नाव आहे सहाय्यक रचनाकार गट ब. एकूण पदे आहेत 7. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा नगर रचना या विषयामधील पदवी अथवा समतुल्य अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांमधून. पुढील पद क्रमांक आहे 10. सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गट ब. एकूण पदे आहेत 2. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्र या विषयातील पदवी. पुढील पद क्रमांक आहे 11. लेखा अधिकारी गट ब. एकूण पदे आहेत 3. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे जे विद्यार्थी बीकॉम झालेले आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे वाणिज्य शाखेची पदवीधारक आहे, ते विद्यार्थी लेखा अधिकारी गट ब या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 12. पदाचे नाव आहे क्षेत्र व्यवस्थापक गट ब. एकूण पदे आहेत 8. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण, म्हणजेच कोणत्याही शाखेतील पदवी पासआउट असलेले विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 13. पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क. एकूण पदे आहेत 17. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता, म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमा पासआउट आहे ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 14. कनिष्ठ अभियंता विद्युत किंवा यांत्रिकी गट क. एकूण पदे आहेत 2. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, मान्यताप्राप्त तंत्र शिक्षण मंडळाची यांत्रिकी किंवा विद्युत अभियांत्रिकी मधील पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता. पुढील पद क्रमांक आहे 15. पदाचे नाव आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट क. एकूण पदे आहेत 14. पात्रता व अर्हतामध्ये दिलेले आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, त्याचबरोबर राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण, अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 120 शब्द प्रति मिनिट तसेच इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट व मराठी 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखनाची वेगाची परीक्षा उत्तीर्ण, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची शॉर्ट हँड परीक्षा झालेली आहे किंवा टायपिंगची परीक्षा पासआउट आहे असे विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 16. पदाचे नाव आहे लघुलेखक निम्न श्रेणी गट क. एकूण पदे आहे 20. पात्रता दिलेली आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, जो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर आहे, त्याचबरोबर राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट
व मराठी आणि इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 100 शब्द प्रति मिनिट व टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण व मराठी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पुढील पद क्रमांक आहे 17. पदाचे नाव आहेत लघु टंकलेखक गट क. एकूण पदे आहेत 7. पात्रता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एनी ग्रॅज्युएशन. मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे राज्य शासनाची मराठी लघुलेखनाची 60 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण अथवा राज्य शासनाची इंग्रजी लघुलेखनाची 80 शब्द प्रति मिनिट तसेच मराठी व इंग्रजी टंकलेखनाची 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे शॉर्ट हँड आणि टायपिंग झालेले आहे असे विद्यार्थी या नॉट्स मध्ये जर त्यांच्याकडे प्रमाणपत्र असेल तर ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 18. पदाचे नाव आहे सहाय्यक गट क. एकूण पदे आहेत 3. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि सेवेत दाखल झाल्यानंतर 2 वर्षाच्या आत MSCIT परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक. आजच्या काळामध्ये बरेचसे विद्यार्थ्यांकडे MSCIT चे सर्टिफिकेट उपलब्ध आहे. ते विद्यार्थी जर कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन झालेले आहे पदवीधारक आहे तर ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. या ठिकाणी वयोमर्यादेची अट दिलेली नाही आहे. वयोमर्यादा जाहिरातीच्या सर्वात शेवटी दिलेली आहे. आपण वयोमर्यादा सुद्धा बघून घेणार आहोत कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं ज्यांचं की ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असेल की आम्ही या जाहिरातीमधील वयोमर्यादेमध्ये बसतो की नाही. तर वयोमर्यादा सुद्धा आपण पुढे जाणून घेणार आहोतच. पुढील पद क्रमांक आहे 19. पदाचे नाव आहे लिपिक टंकलेखक गट क. एकूण पदे आहे 66. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी अथवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण म्हणजे एनी ग्रॅज्युएशन विद्यार्थी. त्याचबरोबर राज्य शासनाची मराठी टंकलेखनाची म्हणजे टायपिंगची 30 वर्ड्स पर मिनिट म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाची 40 वर्ड पर मिनिट म्हणजे 40 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण आणि त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे जो विद्यार्थी एनी ग्रॅज्युएशन पास आउट आहे म्हणजे कोणत्याही शाखेतील पदवीधारक आहे ज्याच्याकडे मराठी 30 आणि इंग्रजी 40 ची सर्टिफिकेट आहे टायपिंगची आणि त्याच्याकडे जर MSCIT चं सर्टिफिकेट आहे ते विद्यार्थी सुद्धा या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 20. पदाचे नाव आहे वरिष्ठ लेखापाल गट क. एकूण पदे आहेत 6. या पदाकरता शैक्षणिक अर्हता आपण बघू शकतो. फक्त मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे B.Com. ज्या विद्यार्थ्यांचं B.Com झालेले आहे ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 21. पदाचे नाव आहे तांत्रिक सहाय्यक श्रेणी 2 गट क. एकूण पदे आहे 32. या पदाकरता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची म्हणजे ITI ची आरेखक स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची स्थापत्य अथवा अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक विषयाचा अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचं संबंधित विषयामध्ये ITI झालेलं आहे ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पण या ठिकाणी दिलेलं आहे आरेखक स्थापत्य यांत्रिकी किंवा विद्युत. आता विद्युत मध्ये वायरमॅन आणि इलेक्ट्रिशियन असे 2 वेगवेगळे ट्रेड आहे. त्याविषयीचा संभ्रम आहे. कदाचित पुढे हा संभ्रम दूर केला जाईल की वायरमॅनचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात की नाही. मागील जाहिरातीमध्ये पंप चालक या पदाकरता वायरमॅनचे विद्यार्थी अर्ज करू शकत होते. पंप चालकचं सुद्धा पुढे पद आहे त्यामध्ये आपण ते जाणून घेणारच आहोत. तर या ठिकाणी आपण जाणून घेऊ. पद क्रमांक आहे 22. पदाचे नाव आहे वीजतंत्री श्रेणी 2 गट क. एकूण पदे आहेत 18. याकरता पात्रता दिलेली आहे शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी पास व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील म्हणजे ITI मधील विद्युत अभ्यासक्रम पूर्ण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र धारक असणे आवश्यक आहे. जे कोणते विद्यार्थी इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन झालेले आहे त्यांच्याकरता थोडा कन्फ्युज करणारा मुद्दा आहे. या ठिकाणी आता जशी चर्चा केली त्या ठिकाणी दिलेलं आहे की विद्युत अभ्यासक्रम पूर्ण. विद्युत अभ्यासक्रम म्हणजे काय, इलेक्ट्रिशियन की वायरमॅन की दोन्ही. अर्ज सादर करताना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये कदाचित हा मुद्दा क्लिअर होईल किंवा त्याच्या अगोदर सुद्धा आपण विचारणा करून हा मुद्दा क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आणि ITIचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहेच. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD ज्याला आपण म्हणतो या PWDचे अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र ज्याला आपण वायरमॅनचे लायसन म्हणतो हे लायसन असणे आवश्यक आहे. पुढील पद क्रमांक आहे 23. पदाचे नाव आहे पंपचालक श्रेणी 2 गट क. एकूण पदे आहे 103. बरीच जास्त पदे आहेत. ITIच्या विद्यार्थ्यांकरता अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहेच आहे. त्या पद्धतीने त्यांनी आता अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे आणि ही परीक्षा पास आउट कसा होईल याच्याकरता प्रयत्न करायला पाहिजे. तर एकूण पदे आहेत 103.
आणि या पदाकरता पात्रता दिलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम परीक्षा म्हणजे 10वी पास आउट. आणि मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे शासकीय व शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची तारयंत्री या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे ITI पास आउट असल्याचे प्रमाणपत्र. बऱ्याचशा विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी अशी आहे की मागच्या 2 दिवसामध्ये या वर्षीच्या म्हणजे 2 वर्षाच्या ITIचा रिझल्ट लागलेला आहे. ते विद्यार्थी सुद्धा या पदांकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 24. पदाचे नाव आहे जोडारी, श्रेणी 2, गट क, एकूण पदे आहे 34. याकरता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे 10वी पास आउट म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 10वी आणि शासकीय किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जोडारी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र म्हणजे फिटर ITI पास आउट असलेले विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 25. पदाचे नाव आहे सहाय्यक आरेखक गट क, एकूण पदे आहेत 9. शैक्षणिक अर्हता दिलेली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक मंडळाचे विज्ञान विषय घेऊन 12वी परीक्षा किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता म्हणजेच 12वी सायन्स पास आउट आणि स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा शासकीय अथवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखन या विषयाची प्रमाणपत्र परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण म्हणजे जे विद्यार्थी 12वी सायन्स घेऊन डिप्लोमा झालेले आहेत किंवा ITI झालेले आहेत संबंधित ट्रेडमध्ये ते विद्यार्थी आणि त्याचबरोबर संगणक प्रणालीतील AutoCAD प्रणालीचा अभ्यासक्रम पूर्ण जर त्या विद्यार्थ्याचा असेल तर ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. या पदाकरता अनुभवास प्राधान्य अशा पद्धतीने दिलेले आहे. पुढील पद आहे पद क्रमांक 26. पदाचे नाव आहे अनुरेखक गट क, एकूण पदे आहेत 49 म्हणजे 49. या पदाकरता शैक्षणिक पात्रता दिलेली आहे शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य किंवा विद्युत किंवा यांत्रिकी विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण आणि मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे संगणकामधील AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण. AutoCADचा सर्टिफिकेट कोर्स असतो. ज्या विद्यार्थ्यांकडे AutoCADचा सर्टिफिकेट आहे आणि ITI पास आउट आहे ते विद्यार्थी या पदाकरता अर्ज करू शकतात. पुढील पद क्रमांक आहे 27. पदाचे नाव आहे गाडणी निरीक्षक गट क, एकूण पदे आहेत 2. पात्रता दिलेली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी म्हणजे BSc पास आउट. पुढील पद क्रमांक आहे 28. पदाचे नाव आहे भूमापक गट क, एकूण पदे आहेत 26. शैक्षणिक अर्हता आणि पात्रता दिलेली आहे शासकीय किंवा शासन मान्यता प्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक म्हणजे ITI ट्रेड भूमापक मध्ये पास आउट आणि संगणक प्रणालीचा AutoCAD अभ्यासक्रम पूर्ण. पुढील पद क्रमांक आहे 29. पदाचे नाव आहे विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, एकूण पदे आहे 1. या ठिकाणी पात्रता दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा म्हणजे विद्यार्थी कोणत्याही शाखेमधून ग्रॅज्युएशन झालेला असावा. पण त्याचबरोबर मुद्दा क्रमांक 2 दिलेला आहे गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर जे की सिव्हिल लाईन या ठिकाणी आहे येथील बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग BE फायर अथवा ऍडव्हान्स डिप्लोमा इन फायर इंजिनिअरिंग उत्तीर्ण असावा किंवा मेंबरशिप एक्झामिनेशन MI फायर इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनियर्स युनायटेड किंगडम या संस्थेकडून पदवी प्राप्त केलेली असावी किंवा मान्यता प्राप्त संस्थेची बॅचलर ऑफ फायर इंजिनिअरिंग BE फायर BE सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल केमिकल कम्प्युटर यापैकी कोणतेही एक पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायला पाहिजे की एनी ग्रॅज्युएशन पाहिजेच पाहिजे. त्याचबरोबर जर तो डिप्लोमा पास आउट असेल विद्यार्थी सिव्हिल मध्ये BE फायर मध्ये इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल ऑटोमोबाईल केमिकल कम्प्युटर याच्यामध्ये सुद्धा आणि वर दिलेले जे वेगवेगळे 2 कोर्सेस आहे हे जरी पास आउट असेल ते विद्यार्थी सुद्धा या पदाकरता अर्ज करू शकतात. आणि बरेचसे विद्यार्थी जो काही व्हिडिओ आता ऐकत आहेत ते विद्यार्थी जर 12वी पास आउट झाले असेल तर त्यांच्याकरता माहिती आहे की नागपूरला सिव्हिल लाईनला फायर इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे त्यामध्ये तुम्ही अर्ज करून फायर इंजिनिअरिंगचा कोर्स सुद्धा करू शकता. पण आता बहुतेक ऍडमिशन ची प्रक्रिया संपलेली आहे तरी पण एकदा माहिती काढून तुम्ही त्या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. या पदाकरता अनुभव सुद्धा मागितलेला आहे. उमेदवाराला शासकीय संस्थांमधील इतर अग्निशमन सेवेतील मुख्य अग्निशमन अधिकारी किंवा सहमुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर काम केल्याचा अनुभव असावा तसेच त्यांच्या नियंत्रणाखाली किमान 300 अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कार्य केलेले असावे. मुद्दा क्रमांक 2 दिलेले आहे अनुभव या मुद्द्यातील किमान 10 अग्निशमन केंद्र व 30 अग्निवाहने ज्यामध्ये रुग्णवाहिका रेस्क्यू वाहन विशेष कार्य हेतू वाहन व हायड्रोलिक प्लॅटफॉर्म इत्यादीचा समावेश असणारा अग्निशमन सेवेत कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. मुद्दा क्रमांक 3 दिलेला आहे उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. या ठिकाणी पाठ्यक्रम दिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिलेला आहे वयोमर्यादा.
एक मुद्दा लक्षात घ्या, पद क्रमांक 28 पर्यंत वयोमर्यादा दिलेली नव्हती. या पदांकरताची वयोमर्यादा आपण व्हिडिओच्या शेवटी जी की जाहिरातीच्या खाली दिलेली आहे, म्हणून आपण ते शेवटी घेतोय. त्याविषयीची आपण माहिती घेऊ. पण पद क्रमांक 29 पासून पुढचे जे पद आहेत त्यांची वयोमर्यादा याच ठिकाणी दिलेली आहे. त्याकरता उमेदवाराचे वय दिलेले आहे 45 वर्षापेक्षा जास्त असू नये, म्हणजे कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे. या ठिकाणी शारीरिक पात्रता सुद्धा दिलेली आहे, ते तुम्ही जाहिरातीमध्ये वाचू शकता. कारण प्रत्येक गोष्टीवरती याच ठिकाणी उहापोह करत असलो तर आपला व्हिडिओ बराच लांब होईल. त्यानंतर पद क्रमांक आहे 30, सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क. एकूण पदे आहेत 8. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे BSc भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र हे दोन विषय घेऊन किमान 50% मार्कांनी उत्तीर्ण असावा, किंवा BSc IT किमान 50% मार्क, किंवा BE सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर, मेकॅनिकल यामधील कोणतीही एक पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक, किंवा शासन मान्यता प्राप्त संस्थेचा सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, कम्प्युटर, केमिकल यामधील कोणतीही एक पदविका परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या पदाकरता बरेचसे शैक्षणिक अर्हता दिलेले आहे. तुमच्याकडे यापैकी कोणतेही डिग्री किंवा डिप्लोमा असेल, किंवा तुम्ही BSc पास आउट असाल भौतिकशास्त्र रसायनशास्त्रासोबत, तरी तुम्ही या पदाकरता अर्ज करू शकता. या पदाकरता जी वयोमर्यादा दिलेली आहे कमाल वयोमर्यादा 40 वर्षे, आणि त्याचबरोबर दिलेले आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामध्ये कार्यरत म्हणजे MIDC मध्ये कार्यरत असणाऱ्या उमेदवारास वयाची अट लागू राहणार नाही. या ठिकाणी सुद्धा शारीरिक पात्रता दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. पुढील पद क्रमांक आहे 31, पदाचे नाव आहे कनिष्ठ संचार अधिकारी गट क. एकूण पदे आहेत 2. या पदाकरता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे BE इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन, किंवा BE इलेक्ट्रॉनिक आणि रेडिओ कम्युनिकेशन, किंवा BE कम्प्युटर कम्युनिकेशन सह, किंवा BE रेडिओ इंजिनिअरिंग, किंवा BE इन्स्ट्रुमेंटेशन, किंवा MSc इन्स्ट्रुमेंटेशन, किंवा मुद्दा क्रमांक 2 डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनिअरिंग प्रथम श्रेणीत उत्तीर्ण असावा. या ठिकाणी अनुभव सुद्धा दिलेले आहे. या पदाकरता अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट अथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यासारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ, ट्रंकिंग, तात्रा व मल्टिपल चॅनल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्ययावत नियंत्रण कक्ष, प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर, GPS, GIS बेस्ड व्हेकल ट्रॅकिंग व तत्सम सिस्टीम उभारण्यासाठी सक्षम असावी. उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्षात 2 वर्षाचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अनुभव 2 दिलेला आहे. अभियांत्रिकी पदवीधारक उमेदवारास पोलीस, संरक्षण दल, एअरपोर्ट अथॉरिटी, महानगरांच्या अग्निशमन सेवा यासारख्या मोठ्या संस्थांच्या रेडिओ ट्रॅकिंग, तात्रा व मल्टिपल चॅनल कम्युनिकेशन प्रणाली हाताळण्याचा अनुभव आवश्यक. अद्ययावत नियंत्रण कक्ष, प्रादेशिक नियंत्रण व रिस्पॉन्स सेंटर, GPS, GIS बेस्ड व्हेकल ट्रॅकिंग व तत्सम उभारण्यासाठी सक्षम असावी. उपरोक्त नमूद केलेल्या संस्थांमध्ये प्रत्यक्ष कामाचा 5 ते 7 वर्षाचा अनुभव आवश्यक. या ठिकाणी वयोमर्यादा दिलेली आहे. उमेदवाराचे वय 40 वर्षापेक्षा जास्त असू नये, म्हणजे कमाल वयोमर्यादा 40 वर्षे. या पदाकरता काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. मुद्दा क्रमांक 1 उपरोक्त 1 गटासाठी आवश्यक असणारी पात्रता व अनुभव पात्र उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तरच 2 गटातील पात्र उमेदवाराचा निवडीसाठी विचार केला जाईल. MSc IT परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा आणि मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शारीरिक पात्रता दिलेली आहे, तुम्ही जाहिरातीमध्ये वाचू शकता. त्यानंतर पद क्रमांक 32, पदाचे नाव आहे 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क. एकूण पदे आहेत 1. या पदाकरता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण. मुद्दा क्रमांक 2 आहे शासन मान्य संस्थेचा ऑटो इलेक्ट्रिशियन कोर्स पूर्ण केलेला असावा आणि वय 28 वर्षापेक्षा जास्त असू नये. यांना सुद्धा शारीरिक पात्रता दिलेली आहे. त्यानंतर पद क्रमांक दिलेले आहे 33, पदाचे नाव आहे चालक यंत्रचालक गट क. एकूण पदे आहेत 22. या पदाकरता शैक्षणिक अर्हता दिलेली आहे माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे SSC उत्तीर्ण म्हणजे 10वी उत्तीर्ण. वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आणि वैध जड वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे हेवीचं लायसन असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पुढील पद क्रमांक आहे 34, पदाचे नाव आहे अग्निशमन विमोचक गट क. एकूण पदे आहे 187. याकरता पात्रता आणि अर्हता दिलेली आहे. 1. माध्यमिक शालांत परीक्षा SSC म्हणजे 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 2. राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा अग्निशमन पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि मुद्दा क्रमांक 3 MSc IT परीक्षा अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. आणि 4 दिलेले आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे, म्हणजे लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण विविध पदांची नावे, एकूण संख्या आणि शैक्षणिक पात्रता बघून घेतलेली आहे. त्याचबरोबर मित्रांनो जाहिरातीमध्ये खेळाडू आरक्षण, दिव्यांग आरक्षण, अनाथ आरक्षण, माजी सैनिकांकरता आरक्षण,
प्रकल्पग्रस्तांसाठीचे आरक्षण, भूकंपग्रस्तांसाठीचे आरक्षण, पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षण, महिला आरक्षण, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांच्याकरतीचे आरक्षण याविषयीची सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, जे की तुम्ही PDF फाईलमध्ये जाऊन वाचू शकता. यानंतर मुद्दा क्रमांक 11 दिलेला आहे, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या अंतर्गत जे विद्यार्थी मोडतात त्यांच्याकरता काही सूचना या ठिकाणी केलेल्या आहे. सदरचे आरक्षण हे खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू करण्यात आलेले आहे. म्हणजे जर तुमच्याकडे EWS चे सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही हे सर्टिफिकेट लवकरात लवकर बनवून घ्यायला पाहिजे. पुढील मुद्दा दिलेला आहे, खुल्या प्रवर्गाव्यतिरिक्त इतर प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय नाही. पुढील मुद्दा आहे, या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या किंवा उमेदवाराच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 8 लाखाच्या आत असले पाहिजे व ती व्यक्ती किंवा तिचे कुटुंबीय महाराष्ट्र राज्यात दिनांक 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्यापूर्वीचे रहिवासी असणे आवश्यक आहे. या ठिकाणी बरेचसे काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहे. त्यातील हे काही महत्त्वाचे मुद्दे आहे, तुम्ही जाहिरातीमध्ये डिटेलमध्ये वाचू शकता. जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये येत असाल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल या कॅटेगरीमध्ये अर्ज सादर करायचा असेल तर तुम्ही डिटेलमध्ये ह्या गोष्टी वाचू शकता. त्यानंतर अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयीच्या काही महत्त्वाच्या सूचना आहेत, ते तुम्ही PDF मध्ये वाचू शकता. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा शुल्क व परीक्षा शुल्काचा भरणा करणे याबाबत. परीक्षा शुल्क या ठिकाणी दिलेले आहे, खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग या उमेदवारांकरता 900 रुपये. मागील जाहिरातीमध्ये हा आकडा कमी होता आणि यावेळीस हा आकडा 1000 आणि 900 अशा पद्धतीने आहे. नजीकच्याच काळामध्ये रोहितदत्ता पवार यांनी हा मुद्दा उचलला की एवढी फी विद्यार्थ्यांकडून आकारता कामा नये. तरी पण या जाहिरातीमध्ये शासन निर्णयानुसार खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 1000 आणि मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग यांच्याकरता 900 रुपये शुल्क आकारले जाईल असे लिहिलेले आहे. त्यानंतर दिलेले आहे, माजी सैनिक किंवा दिव्यांग माजी सैनिक यांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील. म्हणजे आपण ज्यावेळेस अर्ज करून फी भरायला जाऊ त्यावेळेस काही बँकेचे चार्जेस या ठिकाणी लागतील. परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे नॉन रिफंडेबल आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6, उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी BCom झालेला आहे किंवा BSc झालेला आहे, त्यांच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेट आहे, शॉर्ट हँडचे सर्टिफिकेट आहे, तर तो विद्यार्थी फक्त BCom ज्या पदाकरता लागते त्या पदाकरता सुद्धा अर्ज करू शकतो आणि जे लघुलेखकचे पदे सुद्धा आहे यांना सुद्धा अर्ज करू शकतो. किंवा एखादा विद्यार्थी डिप्लोमा पण झालेला आहे पण त्या अगोदर त्याचा ITI पण झालेला आहे किंवा डिग्री पण झालेली आहे, तर तो विविध पदांकरता अर्ज करण्याकरता इच्छुक आहे. तर अशा कंडिशनमध्ये त्या उमेदवाराला प्रत्येक पदाकरता वेगवेगळे अर्ज सादर करावे लागतील आणि प्रत्येक वेगवेगळे अर्ज सादर करताना वेगवेगळी फी त्याला भरावी लागेल. पुढील मुद्दा दिलेला आहे, मुद्दा क्रमांक 7, परीक्षा शुल्काचा भरणा यशस्वी न झाल्यास पुन्हा शुल्क भरण्याची कार्यवाही प्रस्तुत जाहिरातीच्या अनुषंगाने विहित दिनांक किंवा विहित वेळेपूर्वीच करणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणास्तव व्यवहार अयशस्वी ठरल्यास या संदर्भातील तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. विहित मुदतीत परीक्षा शुल्काचा भरणा करू न शकणाऱ्या उमेदवारांचा संबंधित भरती प्रक्रियेकरता विचार केला जाणार नाही. शेवटी काय होतं की बरेचसे विद्यार्थी थांबतात, आपण नंतर अर्ज करू आणि शेवटच्या काही 2-3 दिवसामध्ये वेबसाईटवरती बराचसा लोड येतो, बँकांवरती लोड असतो, काही हॉलिडे झाले, काही दुसरा विषय असला, काही एरर असलं तर अशा वेळेमध्ये आपल्याला ऑनलाईन अर्ज पण सादर करता येत नाही किंवा ऑनलाईन फी सुद्धा भरता येत नाही. आपल्याला अशा पद्धतीचे गैरसोय होऊ नये किंवा आपल्याला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स येऊ नये त्याकरता आपण सर्व उमेदवारांना विनंती आहे की ज्या दिवशी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली लवकरात लवकर आपले डॉक्युमेंट्स रेडी करणे आहे, स्कॅन करून घेणे आहे आणि लवकरात लवकर आपला अर्ज सादर करून फी सुद्धा भरून घेणे आवश्यक आहे. नाहीतर वेळेवरती काही क्रिटिकल कंडिशन्स आले तर तुम्हाला अर्ज भरता येणार नाही आणि तुम्ही परीक्षा देण्यापासून वंचित राहाल. पुढे दिलेले आहे की तुम्ही परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरू शकता. तुम्ही डेबिट कार्ड, रुपे, व्हिसा, मास्टर कार्ड किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाईल वॉलेट वरून पेमेंट करू शकतो. व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई पावती तयार होईल. ई पावती तयार न होणे अयशस्वी फी प्रदान दर्शवते. म्हणजे जर तुमची ई पावती तयार झाली नाही तर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालेलं आहे असं तुम्ही समजावं आणि परत तुम्ही फी भरण्याचा प्रयत्न करावा. पुढील मुद्दा आहे, उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरणार आणि त्यावेळेस फी भरणार तर त्या फी भरल्यानंतर जी ई पावती तयार होईल त्या ई पावतीची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. पुढील मुद्दा आहे की कृपया लक्षात घ्या की उमेदवारांनी परीक्षा शुल्क दिलेल्या पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाईन पद्धतीने अदा करावे. म्हणजे तुम्हाला फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्जाची फी भरणे आवश्यक आहे.
त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, तुम्ही पीडीएफ मध्ये वाचू शकता, किंवा ज्यावेळेस अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू झाली त्यावेळेस आपण अर्ज कसा भरावा याविषयीचे सुद्धा व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू. कारण की बरेचसे टेक्निकल एरर्स येतात, डॉक्युमेंटची साईज, त्याचं रिझोल्युशन, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लागतात. त्या पीडीएफ स्वरूपात टाकायच्या आहेत की स्कॅन करून टाकायचे आहेत की जेपीजी टाकायचे आहे, पीएनजी टाकायचे आहे, या बरेचसे मुद्दे असतात. तर ते मुद्दे आपण अर्ज भरताना काय काय कंडिशन मध्ये प्रॉब्लेम निर्माण होतो त्याविषयी आपण एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देऊ. त्याकरता आपण सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे की अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा. त्यानंतर अत्यंत एक महत्त्वाचा मुद्दा आहे, त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करून घेऊ की परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती कशी असेल. तर सर्व पदांसाठीचे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेला आहे. तर प्रत्येक पदाची काठिण्यता लेवल वेगळी असेल, ती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. पण पहिल्या मुद्द्यावरून हे लक्षात येतं की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मागील परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच झालेली होती, त्याच्या अँसर आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेले होते त्याच्यावरती व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. आपल्या चॅनलला भेट देऊन तुम्ही ते व्हिडिओ सुद्धा बघू शकता. पुढील मुद्दा दिलेला आहे, मुद्दा क्रमांक 20.2, सर्व पदांसाठी संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात, म्हणजे ज्याला आपण ऑप्शनल एक्झाम म्हणतो, अशा प्रकारची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात, म्हणजे एक प्रश्न येणार आणि त्याला 4 ऑप्शन असणार, तुम्हाला योग्य ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. तर अशा प्रकारची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा होणार आहे. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल. ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन अर्ज भरता त्यावेळेस तुम्हाला प्रिफरन्स दिला जाईल की कुठले सेंटर तुम्हाला योग्य पडते, त्या सेंटरचे नाव तुम्हाला द्यावे लागेल. त्यानुसार तुम्ही राहत असलेला जिल्हा, तुम्ही निवड केलेले सेंटर म्हणजे सुचवलेले सेंटर प्राथमिकतेने, या सर्व सेंटरचा विचार करून तुम्हाला सेंटर देण्यात येईल. कारण आत्ताच झालेल्या काही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी टाकलेले सेंटर त्यांना उपलब्ध करून देण्यात आले नाही. तो एका जिल्ह्यात राहतो आणि त्याला दूरच्याच कुठल्या तरी जिल्ह्यामधील सेंटर दिलेलं आहे. असा घोळ या परीक्षेमध्ये होऊ नये आणि विद्यार्थ्यांना या त्रासाला सामोरे जावे लागू नये अशी आपण अपेक्षा करू. पुढे या ठिकाणी दिलेले आहे की ही परीक्षा कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे. त्यानंतर परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 15 ते 17 म्हणजे लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी व लघु टंकलेखक या पदासाठी संगणक आधारित परीक्षेमध्ये कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन मध्ये किमान 45% गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. म्हणजे जी काही ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे त्या एक्झामिनेशन मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना 45% पेक्षा जास्त गुण मिळतील फक्त त्याच विद्यार्थ्यांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. म्हणजे विद्यार्थी जे कोणी लघुलेखक उच्च श्रेणी किंवा लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघु टंकलेखक या पदांकरता अर्ज सादर करत आहेत, परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 15, 16 आणि 17 त्या विद्यार्थ्यांना होणाऱ्या ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% जास्त गुण घेणे आवश्यक आहे, तेव्हाच ते व्यावसायिक चाचणी करता पात्र ठरतील. त्यानंतर परिशिष्ट क्रमांक अ मधील अनुक्रमांक 29, 30, 31, 32, 34 या पदांसाठी संगणक आधारित परीक्षेद्वारे म्हणजेच कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. जे की आपण शेवटीचे जे पद बघितले होते 5 पदे, त्या उमेदवारांकरता त्यांच्या गुणवत्ता यादीमध्ये येण्याकरता त्यांना सुद्धा 45% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना या ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% पेक्षा जास्त गुण मिळतील त्याच विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल आणि ही शारीरिक क्षमता चाचणी 50 गुणांची असेल आणि या शारीरिक क्षमता चाचणीमध्ये सुद्धा त्यांना कमीत कमी 60% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. आणि त्याच्यानंतर त्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता चाचणी यामध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. म्हणजे ऑनलाईन परीक्षेमध्ये 45% किंवा 45% पेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे आणि जी काही शारीरिक क्षमता चाचणी होईल जी की 50 गुणांची असेल त्यामध्ये सुद्धा त्यांना 60% किंवा त्यापेक्षा जास्त गुण घेणे आवश्यक आहे. त्यावेळेसच त्यांचा निवड यादी किंवा प्रतीक्षा यादी म्हणजे सिलेक्ट लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट मध्ये नाव येईल. त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या जाहिरातीमध्ये परिशिष्ट अ या ठिकाणी पदाचे नाव आणि कोणकोणत्या विषयावरती परीक्षा असणार आहे, किती गुण असणार आहेत, एकूण प्रश्न, एकूण गुण, कालावधी हे सर्व मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. बरेचसे पद असल्यामुळे सर्वच पदांविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणं योग्य नाही. तुम्हाला ज्या पदाकरताची परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही हे पीडीएफ ओपन करून आपापल्या पदांचे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याविषयी जाणून घेऊ शकता. जसं या ठिकाणी आपण घेऊ अनुक्रमांक आहे 22, पदाचे नाव काय आहे 20 तंत्रे श्रेणी 2, काठिण्य पातळी दिलेली आहे. या परीक्षेकरता भाग 1 असणार आहे मराठी,
मराठी विषयाचे एकूण प्रश्न असणार आहे 10 आणि त्याची काठिण्य पातळी असणार आहे 10वी. भाग 2 असणार आहे इंग्रजीचे प्रश्न असणार आहेत 10, त्याची काठिण्य पातळी असणार आहे 10वीच्या बेसवरती. भाग 3 असणार आहे सामान्य ज्ञान, एकूण प्रश्न असणार आहे 15, काठिण्य पातळी सुद्धा असणार आहे 10वीच्या लेवलची. भाग 4 असणार आहे बौद्धिक चाचणी, एकूण प्रश्न असणार आहे 15, काठिण्य पातळी असणार आहे 10वीच्या लेवलची. आणि या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम याविषयीचे प्रश्न नसणार. काही पदांकरता आवश्यक आहे ते तुम्ही जाहिरातीमध्ये आपापल्या पदानुसार बघू शकता. आणि यांच्याकरता 20 ते 30 या पदाकरता भाग 6 असणार आहे तांत्रिक, याविषयीचे एकूण प्रश्न असणार आहे 50 आणि तांत्रिक भाग असणार आहे ITI दर्जाचे प्रश्न, म्हणजे त्यांच्या थेरिटिकल प्रश्न या ठिकाणी असतील. अशा प्रकारे एकूण प्रश्न असणार आहेत 100, एकूण गुण असणार आहे 200 आणि परीक्षेचा कालावधी असणार आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तास. अशा पद्धतीची ही परीक्षा असेल. विशेषतः 20 तंत्रीच्या विद्यार्थ्यांकरता MIDCचे जुन्या झालेल्या परीक्षांचे सोल्युशन्स बघायचे असतील तर त्यांच्याकरता व्हिडिओ उपलब्ध आहे. आमच्या चॅनलला भेट देऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे पात्रता. सर्वसाधारण अटी व शर्ती आणि शिरा या ठिकाणी दिलेल्या आहे. पात्रतामध्ये या पात्रतेशिवाय उमेदवार अर्जच करू शकत नाही त्या पात्रता आहे की उमेदवार भारताचा नागरिक असावा. दुसरा आहे उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, म्हणजे त्याच्याकडे अधिवास किंवा डोमेशियल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेशियल सर्टिफिकेट नाही आहे म्हणजे अधिवास प्रमाणपत्र नाही आहे, लगेच त्या विद्यार्थ्यांनी जायचं आहे सेतूमध्ये, तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्रामध्ये, आणि तुम्हाला अधिवास प्रमाणपत्र काढून घ्यायचे आहे. त्यानंतर दिलेले आहे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक MKC 1007 प्र 36 दिनांक 10 जुलै 2008 अन्वये महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या 865 गावातील मराठी भाषिक उमेदवारांना वरील पदासाठी अर्ज करता येईल. सदर उमेदवारांनी 865 गावातील 15 वर्षाचे वास्तव्य असल्याचा किंवा रहिवासी असल्याच्या सक्षम प्राधिकाराच्या विविध नमुन्यातील दाखला सादर करणे अनिवार्य राहील. सदर उमेदवारांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये कोणत्याही प्रवर्गाचा लाभ अनुदेय ठरत नाही. हे जे उमेदवार कर्नाटक सीमा भागामध्ये आहे त्यांना सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्गापैकी कोणत्याही प्रवर्गाचा लाभ अनुदेय ठरत नाही, म्हणजे ठरणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी. आणि पुढील शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे वयोमर्यादा. परिशिष्ट अ मधील अनुक्रमांक 1 ते 28 करता पदांची वयोमर्यादा. कारण 29 पासून पुढे जे पदे होते त्या सर्व पदांची वयोमर्यादा आपण व्हिडिओमध्ये आधी बघितलेले आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकतो वयोमर्यादा गणनेचा दिनांक, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे 25 सप्टेंबर 2023. म्हणजे 25 सप्टेंबर 2023 ही तुमच्या वय गणनेचा अंतिम दिनांक राहील. तर या ठिकाणी किमान वय दिलेले आहे, म्हणजे कमीत कमी वय अ आणि ब वर्गाकरता 21 वर्षे आहे आणि क वर्गाकरता आहे 18 वर्षे. कमाल वयोमर्यादा या ठिकाणी आपण जाणून घेऊ. राखीव खुला म्हणजे ओपन उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा आहे 38 वर्षे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ या उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा आहे 43 वर्षे. प्रावीण्यप्राप्त खेळाडू, अराखीव खुला म्हणजे ओपन उमेदवारांकरता 43 वर्षे. आणि त्याचप्रमाणे जे उमेदवार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे पण मागासवर्गीय आहे, आर्थिक दुर्बल घटक आहे किंवा अनाथ आहे, त्यांना कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. माजी सैनिक, अराखीव म्हणजे खुला म्हणजे ओपन उमेदवारांकरता 38 वर्षे प्लस सशस्त्र दलातील सेवा कालावधी प्लस 3 वर्षे. म्हणजे जे उमेदवार माजी सैनिक आहेत पण ओपन कॅटेगरीतील आहेत त्यांची कमाल वयोमर्यादा 38 वर्षे, सशस्त्र दलामध्ये केलेली सेवेचा कालावधी आणि अधिकचे 3 वर्षे. त्यानंतर जे उमेदवार माजी सैनिकच आहेत पण मागासवर्गीय आहेत, आर्थिक दुर्बल घटक आहेत किंवा अनाथ आहेत त्यांच्याकरता कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आणि सशस्त्र दलामध्ये सेवा केल्या एकूण वर्षाचा कालावधी आणि अधिकचे 3 वर्षे. आणि दिव्यांग माजी सैनिकांकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे. त्यानंतर दिव्यांग उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे. प्रकल्पग्रस्तांकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे. भूकंपग्रस्त उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 45 वर्षे. आणि त्यानंतर जे उमेदवार पदवीधर अंशकालीन उमेदवार आहेत त्यांच्याकरता कमाल वयोमर्यादा दिलेली आहे 55 वर्षे. त्यानंतर परिशिष्ट अ म्हणजे वरती आपण बघितलेले अनुक्रमांक 29 ते 34 हे जे गट आहेत त्यांच्याकरता किमान आणि कमाल वयोमर्यादा आपण या ठिकाणी जाणून घेऊ. विभागीय अग्निशमन अधिकारी गट अ, किमान वयोमर्यादा 21 वर्षे, कमाल वयोमर्यादा 45 वर्षे. सहाय्यक अग्निशमन अधिकारी गट क 18 वर्षे 40 वर्षे. कनिष्ठ संचार अधिकारी गट क 18 वर्षे 40 वर्षे. 20 तंत्री श्रेणी 2 ऑटोमोबाईल गट क 18 वर्षे 28 वर्षे. चालक यंत्रचालक गट क किमान वयोमर्यादा 18 वर्षे, कमाल वयोमर्यादा 40 वर्षे. अग्निशमन विमोचक गट क किमान वयोमर्यादा 18 वर्षे म्हणजे कमीत कमी 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्षे म्हणजे जास्तीत जास्त 25 वर्षे. अशा पद्धतीने वयोमर्यादा दिलेली आहे. दिनांक 25/9/2023 रोजीचे उमेदवाराचे वय ग्राह्य धरण्यात येईल. हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवावा. त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला काही प्रमाणपत्र आवश्यक राहतील.
पहिला आहे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र. जर तुम्ही सामाजिक आरक्षण घेत असाल तर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि जर तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल ते सुद्धा तुम्ही सादर करू शकता. त्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला सादर करायचे आहे. त्यानंतर या जाहिरातीमध्ये विद्यार्थी मित्रांनो बरेचसे महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण बरेचसे मुद्दे एकाच व्हिडिओमध्ये घेणे शक्य नाही आहे. त्यामुळे आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासक्रम कशा पद्धतीचा असेल याविषयी चर्चा करू. सर्व विद्यार्थी मित्रांना येणाऱ्या या परीक्षेकरता बेस्ट ऑफ लक आणि लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.